नमस्कार मित्रांनो, माझे नाव राहुल. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अराउंड सिव्हिल. आपल्याला कमेंट आलेली OGPS, BC, BM, DBM, GSB, WMM, MPM किंवा ज्याला आपण BBM सुद्धा म्हणतो आणि सिलकोट, हे जे मटेरियल आहे, हे जे रोडचे लेयर आहेत, या रोडच्या लेयरमध्ये कोणत्या साईजचं ॲग्रिगेटचा यूज होतो आणि त्यांचा पर्सेंटेज किती असतो त्याबद्दल माहिती सांगा. हे जे सगळे लेयर आहेत हे वेगवेगळ्या रोडमध्ये वेगवेगळ्या त्याच्या डिझाईननुसार त्या रोडमध्ये हे वापरतात. फक्त आपण सगळे जे लेयर आहेत ते एकत्र केले आहेत आणि त्याप्रमाणे आपण त्यांची माहिती सांगणार आहे. तुम्ही काम करत असताना फक्त तुमच्या टेंडरमध्ये किंवा तुमच्या टेंडर डॉक्युमेंटमध्ये हा लेयर आहे का, मग त्या लेयरची स्पेसिफिकेशन काय आहे ते वाचून काढायची. आणि मी जी तुम्हाला आता ही इन्फॉर्मेशन देणार आहे ती सगळी ॲज पर SSR ऑफ महाराष्ट्र शासन 2022-23 हा लेटेस्ट DSR आहे, ज्याला आपण SSR सुद्धा म्हणतो. त्याच्याप्रमाणे त्याचे आयटम नंबर आणि पेज नंबर सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिले आपण घेऊया WBM. WBMला वॉटर बाउंड मॅकडम असे म्हणतात. या लेयरची प्रोसिजर कशी असते म्हणजे आपण मेटल स्प्रेडिंग करायची आणि त्याच्यावर मुरुम मारायचा, मुरुम स्प्रेड करायचा आणि वरून वॉटरिंग केल्यानंतर रोलिंग करायची, ही त्याची प्रोसेस असते. WBMमध्ये 2 लेयर असतात, ज्याला आपण ग्रेड 1 आणि ग्रेड 2 असे बोलत असतो. ग्रेड 1मध्ये 50 to 75 mm साईजची ॲग्रिगेट किंवा मेटल आपण यूज करत असतो. 50 to 75 mm हे दोन्ही मिक्स असतात. याचा मिक्स प्रोपोर्शन तुम्ही 50% ठेवू शकता किंवा 40 to 60% ठेवू शकता. हा झाला WBM ग्रेड 1. आणि दुसरा जो असतो WBM ग्रेड 2, याच्यामध्ये 40 mm साईजची ॲग्रिगेट असते. ही पूर्ण 100% यूज करायची असते. पूर्ण 100% जी आपण ॲग्रिगेट मेटल मागवणार आहे त्याची साईज 100% 40 mm पाहिजे. आणि मग त्याच्यावर आपण मुरुम ब्लाइंडेज मारतो, रोलिंग करतो आणि वॉटरिंग करतो. अशा प्रकारे आपण WBMचा हा लेअर पूर्ण करत असतो. फर्स्ट लेअरमध्ये काय आलं, 50 to 75 mm साईज ऑफ ॲग्रिगेट दोन्ही मिक्स. 50 mm ची 50% ठेवायची किंवा 75 mm ची 50% ठेवायची, नाही तर 50 mm 40% आणि 75 mm 60%. आपल्या डिझाईननुसार किंवा सरफेसनुसार आपण ते करू शकतो. आणि ग्रेड 2 जो असतो ती 40 mm साईजची असते, पूर्ण 100%. WBM नंतर 2 नंबरला आहे आपण WMM घेऊया. WMM म्हणजे SSR 2022-23ला आयटम नंबर 3.18 आणि पेज नंबर आहे 29. याच्यात स्पेसिफिकेशन दिलेले आहेत. दुसरा जो आहे WMM वेट मिक्स मॅकडम, हे आयटम नंबर 3.23 जे पेज नंबर 30 वरती आहे. वेट मिक्स मॅकडम म्हणजे काय की आपण जी प्लांटवर मिक्स केलेली जी ॲग्रिगेट आहे ती ॲग्रिगेटमध्ये पाणी टाकायचं, म्हणजे पाणी मिक्स ॲग्रिगेट. वेट म्हणजे काय, ओली ॲग्रिगेट, ती आणायची साईटवर आणि लेअरवर स्प्रेड करायची आपल्या रोडवरती. WMMमध्ये सुद्धा 2 ग्रेड असतात, म्हणजे 2 लेअर असतात. तुम्ही तुमच्या टेंडरच्या आयटममध्ये वाचायचं आपल्याला कोणता ग्रेड दिला आहे, ग्रेड 1 आहे की ग्रेड 2 आहे. ग्रेड 1मध्ये मॅक्झिमम साईज जी ॲग्रिगेटची असते ती 53 mm असते. मग तुम्ही त्याच्यात 53 mm साईज, 40 mm साईज, 20 mm साईज, 12 mm साईज आणि 6 mm साईज ह्या साईजच्या ॲग्रिगेट सगळ्या मिक्स करायच्या.
आणि 43 जी असते ती 60% घ्यायची, ही 20% घ्यायची, 10% घ्यायची आणि दोन्ही 10% घ्यायचे. टोटल वेटच्या समजा आपण 100 kg ॲग्रिगेट घेतो आहे फॉर एक्झाम्पल, तर त्याच्यात 60 किलो हे, 20 किलो हे, 10 किलो हे, 10 किलो हे, याप्रमाणे तुम्ही क्युबिक मीटर ब्रासचं कॅल्क्युलेशन करू शकतात. हे झालं ग्रेड 1. तसंच त्याच्यात ग्रेड 2 असते. ग्रेड 2मध्ये मॅक्झिमम साईज ऑफ ॲग्रिगेट 45 mm असते, म्हणजे 45 mm. त्याच्यानंतर 20 mm, 12 mm आणि 6 mm. याच्यात पुन्हा ही 60% घ्यायची, 40% घ्यायची, 30% घ्यायची आणि ही 10% घ्यायची. ही या प्रकारे आपण हा WMM मिक्स करत असतो. रोडच्या डिझाईननुसार याच्यात व्हेरिएशन करू शकतात. साईज 45 mm आणि मिनिमम साईज 6 mm ही स्पेसिफिकेशन लक्षात ठेवायची. त्याच्यानुसार आपण थोडं हे व्हेरिएशन करू शकतो. रोडची लेअर कशी येते आहे, फिनिशिंग कशी होती आहे, त्याप्रमाणे आपण त्याच्यात चेंजेस करू शकतो. 3 नंबरला MPM किंवा ज्याला BBM सुद्धा बोलतात. याचा फुल फॉर्म आहे MPMचा. आणि BBM म्हणजे MPM म्हणजे मॉडिफाईड पेनिट्रेशन मॅकडम आणि BBM म्हणजे बिटुमिनस बाउंड मॅकडम. हे दोन्ही जे आहेत ते आयटम नंबर 3.36 पेज नंबर 31 ॲज पर ग्रेड 1 आणि ग्रेड 2 जे दोन्ही असतात त्याच्या दोन्हीमध्ये सेम पर्सेंटेज ऑफ ॲग्रिगेट आणि साईज ऑफ ॲग्रिगेट आपण यूज करत असतो. ग्रेड 1 आणि ग्रेड 2मध्ये जे असते 40 mm साईजची जी ॲग्रिगेट आहे ती ॲग्रिगेट पाहिजे, म्हणजे प्लांटवर क्रश केलेली ॲग्रिगेट पाहिजे ती 30%. आणि बाकी 40 mm ही हँड क्रश पाहिजे, म्हणजे 70% हँड क्रश पाहिजे, म्हणजे जी लेबरनं फोडलेली आहे ती. या दोघांची साईज ही सेम असते 40 mm. फक्त हा क्रश पाहिजे आणि हा हँड क्रश पाहिजे लेबरनं फोडलेली. नंतर याच्यावर आपण 12 mm मारत असतो स्प्रेडिंग केल्यानंतर, अस्फाल्टिंग केल्यानंतर. 12 mm ही 20% ऑफ टोटल क्वांटिटी. समजा आपण एक ब्रास मटेरियल हे आणत असणार तर त्याच्यात 20% म्हणजे 0.20 आपल्याला 12 mm लागत असते. त्याच्यानंतर पुढचा जो आयटम आहे आपला तो आहे BM. आयटम नंबर 3.40 पेज नंबर 33. पुढचा जो आयटम आहे तो आहे बिटुमिनस मॅकडम. आयटम नंबर 3.40 आणि पेज नंबर 33. 20 mm, 12 mm आणि 6 mm. 20 mm 20%, 12 mm 40% and 6 mm 40%. अशी आपण ही अशा प्रकारे आपण बिटुमिनस मॅकडम ही लेअरिंगसाठी किंवा प्लांट मिक्ससाठी घेत असतो. पुढचा जो लेअर आहे तो आहे BC नंबर 3.46 पेज नंबर 34. हा फक्त नाव आहे बिटुमिनस कॉन्क्रीट, म्हणजे याच्यात आपल्याला कॉन्क्रीट मिक्स करायचा नाही आहे. हा फक्त लेअरचं नाव आहे की बिटुमिनस कॉन्क्रीट, ज्याला BC सुद्धा बोलतात. आता तुम्ही म्हणत असणार की कॉन्क्रीट हा शब्द आला म्हणजे त्याच्यात कॉन्क्रीट करायचं आहे काय, तर तसं बिलकुल नाही आहे. याच्यात कॉन्क्रीट वगैरे करायचं नसतं. याच्यात पण 2 ग्रेड असतात, लेअर 1 लेअर 2. थिकनेसनुसार ते आपण डिझाईन करत असतो. ग्रेड 1मध्ये जी आहे मॅक्झिमम साईज जी ॲग्रिगेट आहे ती 20 mm किंवा 90 mm अँड 6 mm यांचा मिक्स असतो. 20 mm हा 60% घ्यायचा, 12 mm हा 20% घ्यायचा आणि 6 mm हा 20% घ्यायचा. आणि पावडर जी आहे क्रशंट ती 5% फिनिशिंगसाठी आपण ती घेत असतो. अँड ग्रेड 2 जो आहे त्याच्यात मॅक्झिमम साईज 13.2 mm असते. नंतर मग 6 mm आणि क्रशंट 13.2 60% आणि 6 mm आणि क्रशंट मिळून 40%. हे दोन्ही 13.2 60% आणि 6 mm आणि क्रशंट मिळून 40%. अशा प्रकारे ग्रेड 1 आणि ग्रेड 2 हे बिटुमिनस कॉन्क्रीटमध्ये असतात. DBM म्हणजे डेन्स बिटुमिनस मॅकडम. आयटम नंबर 3.46
पेज नंबर 34 मध्ये जे आहेत ग्रेड 1 मध्ये 7 मॅक्झिमम साईज ऑफ ॲग्रिगेट, त्यानंतर 26, 20 आणि 12+6 या साईजचे ॲग्रिगेट असतात. ही 40% मिक्स करायची असते, 20% मिक्स करायची असते, 20% मिक्स करायची असते आणि 12+6 आणि पावडर जी असते ती 20%. फिनिशिंगसाठी काही लोक याच्यात मिनिमम साईज जे ॲग्रिगेट आहे ते जास्त यूज करतात आणि याचा प्रोपोर्शन कमी करतात फिनिशिंगसाठी. नंतर ग्रेड 2 जो आहे, ग्रेड 2 मध्ये 26 mm साईज ऑफ ॲग्रिगेट, 12 mm, 6 mm आणि क्रश सँड. 26 जी आहे ती 40%, 20%, 30% आणि 30%. अशा प्रकारे ह्या मिक्स करत असतात. नंतर DBM नंतर आहे OGPS. OGPS म्हणजे ओपन ग्रेडेड प्रीमिक्स सरफेस. हा सगळ्यात जास्त यूज होणारा लेअर आहे ZPला, PWDला. जे लहान लहान रस्ते असतात 3.5 मीटरचे, 5.5 मीटरचे, त्यामध्ये हा लेअर भरपूर प्रमाणात चालतो. याचा पेज नंबर आहे 36 अँड ॲटम नंबर 4.2. या लेअरमध्ये हा लेअर कधी प्रोसेस केला जातो जेव्हा तुमचं खाली MPM BBM झालेला असेल, BVM झालेला असेल, त्याच्यानंतर हा लेअर करत असतात. हा फिनिशिंगचा लेअर आहे. याच्यामध्ये 12 mm साईज ऑफ ॲग्रिगेट, 6 mm साईज ऑफ ॲग्रिगेट अँड क्रश सँड यूज करत असतात. 12 mm 70%, 25% अँड क्रश सँड ही 5% वापरले जाते. काही लोक क्रश सँडचा यूज थोडा जास्त करतात फिनिशिंग येण्यासाठी. तुम्ही हे जे मी पर्सेंटेज सांगतोय ती तुम्ही समजा एक ब्रशचं मिक्सिंग करत आहे, त्याच्यात 70% ही ॲग्रिगेट टाकू शकता, 25% ही आणि 5% असं 100% म्हणजे एक ब्रश. याप्रमाणे हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकतात. GSBचा फुल फॉर्म आहे ग्रॅन्युलर सब बेस. हा आयटम नंबर 3.01 पेज नंबर 27. सगळ्यात जास्त वापरला जाणारा आयटम आणि सगळ्यात जास्त वापरला जाणारा लेअर हा प्रत्येक कॉन्क्रीट रोडच्या बेसला हा लेअरचा यूज केला जातो. प्रत्येक बेस लेअरला याचा वापर होतो. GSBचा जो प्रोसेस आहे तो बेस फाउंडेशन मजबूत करण्यासाठी यूज होतो. GSBमध्ये 3 लेअर असतात, ग्रेड 1, ग्रेड 2 अँड ग्रेड 3. कारण हा बेस कोर्स आहे. याच्यात मॅक्झिमम साईज जी असते ती 63 mm पहिल्या लेअरमध्ये, मग त्यानंतर 63, 40, 20, 12 अँड 6 असे तुम्ही मिक्स करू शकतात. ग्रेड 2 जो आहे तो 40 mm, 20 mm, 12 mm, 6 mm अँड क्रश सँड याच्यात मिक्स करतात. आणि ग्रेड 3 जो आहे त्याच्यामध्ये 20 mm, 12 mm, 6 mm क्रश सँड असे याच्यामध्ये मिक्स करत असतो. 30%, 50%, 10%, 20% अँड 25% अशा प्रकारे आपण याच्यात मिक्स करू शकतो. त्याच्यानंतर सेम पॅटर्न हा खालीच लागू होतो ग्रेड 1, ग्रेड 2 आणि ग्रेड 3ला सुद्धा. त्याच्यानंतर सगळ्यात लास्ट जो आयटम जो आहे तो आहे सील कोट. स्मूथ सरफेस येण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. तुम्ही बिट्युमन हिट केल्यानंतर, स्प्रेइंग केल्यानंतर आपण त्याच्यात 6 mm प्लस पावडर या दोघांची मिक्स करून जी लेअरवरती स्प्रे करतात त्यासाठी लागणारे जे मटेरियल आहे ते 6 mm आणि पावडर आहे. 6 mm हे 70% यूज करतात आणि पावडर हे 30% यूज करतात जनरली, आणि ती आपण त्या रोडवरती स्प्रे करतो. तुम्हाला ही सगळी जी माहिती आहे ती आवडली असेल अशी मी अपेक्षा करतो. तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी जे आपले रोड आहे मला मी OGPS, BC, BM, DBM, GSB, WMM, MPM, सील कोट याच्याबद्दल सगळी माहिती दिली. फक्त सिक्वेन्स जो आहे तो क्रम चुकला असेल, पण हे सगळे जे आयटम आहे त्याच्यामध्ये आलेले आहेत, तुम्ही ते पाहू शकता. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा,
व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही कमेंट असतील तर तुम्ही कमेंट करा. काही क्वेश्चन असतील तर कमेंट करा. मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत असतो. आणि अजून कोणते टॉपिकवर व्हिडिओ बनवायचे असतील तर तुम्ही ते कमेंट करा. आपण त्यावर व्हिडिओ बनवून टाकूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.